नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठीवर मी आता सध्या आपल्याला एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे ज्वालामुखी. या कथेचा पुढील भाग 9वा. मूगबटातील आपल्या छोट्या घराच्या ओटीवर बसून गणेश भटजींनी आपली चंची बाहेर काढली आणि स्वतःचा पानाचा विडा तयार करत होते. जवळच सरस्वतीबाई उभ्या होत्या. तुम्ही हरिहरचं ऐकत जा, ते बोलत होते. आजच्याच वर्तमानपत्रात तारका नावाच्या एका बेटावर भैरवनाथांनी दिलेल्या मेजवानीची हकीकत छापली आहे. ते फार मोठे माणसं आहेत. आपल्याला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं हे केवढं तरी भाग्यच म्हणायचं. ते खरंच, सरस्वतीबाई म्हणाल्या. पण मी त्या तारका बेटावरच वैद्याधर कैदेत आहे असं समजत होते. तुम्ही तसलं काही भलतं सलतं मनात आणू नका. तयार केलेला विडा आपल्या दातात धरत गणेश भटजी म्हणाले. आपला हरिहर फार हुशार आहे. मी सांगतो ते लक्षात ठेवा. तो फार मोठा माणूस होईल. आणि विद्याधरही काही कमी हुशार नाही. एकदा नेहरूंबरोबर त्याचा फोटो छापून आला होता. तुमची मुलं फार हुशार, तुम्ही फार हुशार, फक्त आम्हीच काय ते असे राहिलो, गणेश भटजी हसत म्हणाले. त्याचवेळी सायकलीवरून एक पोस्टाचा शिपाई तेथे आला आणि त्यानं एक तार गणेश भटजींच्या हाती दिले. त्यांनी त्यावरील शिक्का बघितला आणि ते म्हणाले, भैरवनाथांच्या खटपटीमुळे सरकारनं आपल्याला विद्याधरची खुशाली कळवली आहे असं मी पैजेने सांगतो. त्याचवेळी झुंजार त्यांच्या ओटीवर चढला आणि म्हणाला, नमस्ते गणेश भटजी. तुमचं घर शोधायला थोडा वेळ गेला. ही तार आणि मी एकाच वेळी इथे आलो, हा योगायोगच म्हणायचा. तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो. माझं नाव झुंजार. ते समजले, पण तुम्ही अशा उड्या मारत इथे का आलात? मला तर तुम्ही अगदी हेच दिसताय, गणेश भटजी म्हणाले. तसा मी थोडा हाच आहे, पण मी तुम्हाला तुमच्या विद्याधरबद्दल माहिती देण्यासाठी आलोय, झुंजार हसून म्हणाला. त्या तारेत काही लिहिलं असो, पण तुमचा विद्याधर सुखरूप आहे. अरे, आधी त्या तारेत आहे काय ते तरी पाहत, सरस्वतीबाई म्हणाल्या. काय सांगू माझे कपाळ, तार वाजत आणि आवंडा गिळत गणेश भटजी म्हणाले. आणि या मजकुराखाली परराष्ट्र खात्याच्या सेक्रेटरीची सही आहे. ती बातमी खोटी कशी काय असणार? ती बातमी अजिबात खोटी आहे, झुंजार म्हणाला. काल संध्याकाळी एका मोटार अपघातात तुमचा मुलगा ठार झाला असं त्या तारेत लिहिलं आहे ना? होय, म्हणूनच तुमच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. सरकारी बातमी खोटी कशी काय असेल? त्यांना माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यांनी ती तार पाठवली. पण अपघात घडला त्यावेळी मी तिथे हजर होतो. विद्याधर हे नाव धारण करणारा वेगळाच माणूस ठार झालाय, झुंजार म्हणाला. पण तुम्ही मुंबईत आहात आणि तो अपघात तिथून हजारो मैलावरती झालेला आहे. त्याच्याकडे संशयाने बघत गणेश भटजी म्हणाले, अहो माझं विमान आहे स्वतःचं. त्या पाजी भैरवनाथनं तुम्हाला बनवलंय. तो संदेश विद्याधरनंच तुम्हाला तारका बेटावरून पाठवला होता. तो सध्या भैरवनाथचा कैदी आहे आणि मी त्याला तिथून सोडवणार आहे. तुम्ही त्या महापुरुषाला पाजी म्हणताय? गणेश भटजी आश्चर्याने म्हणाले. तुम्ही वेडे आहात की काय? नाही, ते वेडे नाहीत. माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसतो, सरस्वतीबाई म्हणाल्या. मी त्या विद्याधरच्या शर्टचा तुकडा ओळखला होता, गोंधळात पडलेले गणेश भटजी म्हणाले. तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव झुंजार. झुंजार? गणेश भटजी दचकून म्हणाले. म्हणजे ज्यांच्या तळगाराबद्दल वर्तमानपत्रात बरंच छापून आलंय ते झुंजार काय? माझा त्यावर विश्वास बसला नव्हता. तुम्ही फक्त आता जे ऐकतात त्यावर विश्वास ठेवा, झुंजार म्हणाला. भैरवनाथनं तुमच्या मुलाला कैदेत ठेवलाय आणि मी जर मध्ये पडलो नसतो तर त्यानं त्यालाही ठार केलं असतं. पण सध्या तरी विद्याधरला भय नाही. मी जिवंत असेपर्यंत त्याला ठार करण्याची भैरवनाथला हिंमत होणार नाही. कारण झुंजारला आपलं बोलणं अर्धवट सोडावं लागलं. कारण त्याच वेळी 2 इसम तिथे आले. झुंजार गणेश भटजीजवळ मांडी ठोकून बसला होता. तो उभा राहण्यापूर्वी त्या दोघांपैकी एकानं त्याच्यावर पिस्तूल रोखलं होतं. झुंजार, तुझे दोन्ही हात मुकाट्याने वर कर, नाहीतर मरशील, पिस्तूल रोखणारा म्हणाला. झुंजारनं हात उचलले आणि त्या माणसाच्या मदतनीसानं झुंजारचे खिसे तपासून त्याचं पिस्तूल हस्तगत केलं. घाबरलेले भटजी कसेबसे म्हणाले, याचा अर्थ काय? भटजी, हा माणूस भयंकर दरोडेखोर आहे आणि याला पकडण्यासाठी आम्ही कित्येक महिने प्रयत्न करत आहोत, पिस्तूल रोखणारा म्हणाला. मी CID सुपरिटेंडंट शिवाजीराव आणि हे माझे मदतनीस तानाजीराव. गणेश भटजी गोंधळले होते, पण झुंजार त्या दोघांकडे वळून म्हणाला, आतापर्यंत तरी चांगले नाटक वटवलेत असं म्हणायला हरकत नाही.
स्वतःला शिवाजीराव म्हणवणाऱ्या माणसानं झुंजारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बैठकीवर पडलेली तार उचलली आणि ती वाचून तो सहानुभूतीच्या स्वरात म्हणाला, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, पण हा बदमाश तुम्हाला काय सांगत होता? ते म्हणतात की विद्या तर अद्याप जिवंत आहे, सरस्वतीबाई म्हणाल्या. बाई, हा माणूस नीच आहे, तो माणूस म्हणाला. सरकारी बातमी खोटी कशी काय असेल? आम्ही या माणसाला त्यासाठीच अटक करत आहोत. नाही, हे खरं नाही, सरस्वतीबाई म्हणाल्या. गणेश भटजी आता जास्त गोंधळले होते, पण झुंजार काहीच बोलला नाही. त्याला त्या दोघा बदमाशांचं मुळीच महत्व वाटत नव्हतं. पण भैरवनाथावर चढाई करण्यास विलंब होत होता असं वाटल्यामुळे आपण तेथून कधी बाहेर पडतो असं त्याला झालं होतं. हरिहर परत आल्यानंतर हा शिवाजीराव तोतया आहे हे त्या वृद्ध दाम्पत्यास समजणार होते. त्या दोघांनी त्याला ढकलतच तेथून बाहेर काढून त्या गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या मोटारीत बसवले. शिवाजीराव मोटार चालवत होता आणि तानाजीराव झुंजारवर नजर ठेवण्यासाठी त्याच्या शेजारी बसला होता. झुंजार मनातून हसत होता. त्या दोन क्षुद्र बदमाशांचा समाचार घेणं त्याला मुळीच अवघड नव्हतं. काय हो शिवाजीराव, तुम्हाला मुंबईची माहिती दिसत नाही, झुंजार म्हणाला. हा तुमच्या सीआयडी ऑफिसकडे जाणारा रस्ता नाही. गप्प बस, नाहीतर आम्ही तुला जागच्या जागी ठार करू, नकली शिवाजीराव म्हणाला. नाही, तुमची तशी हिंमत होणार नाही, झुंजार हसून म्हणाला. माझ्या रक्तानं ही कार खराब झाली तर भैरवनाथ तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. महालक्ष्मी नाक्यावरून कार वरळीकडे निघता झुंजारनं हालचाल सुरू केली. हातातल्या बेड्या काढणं हा त्याच्या दृष्टीने एक पोरखेळ होता. त्या बेड्या सोडून त्यानं त्याचा जोराचा प्रहार तानाजीरावाच्या मस्तकावर केला आणि त्याच्या हातातील पिस्तूल आपल्या हातात घेतलं. पाठीमागे आवाज होता. शिवाजीरावानं ब्रेक दाबून मोटार उभी केली, पण त्याचबरोबर झुंजारनं त्याच्या मस्तकावर पिस्तुलाच्या दस्त्याचा जोरात प्रहार करून तो खाली उतरला आणि पाठीमागून येणाऱ्या विजयानं त्याच्याजवळ कार आणली. झुंजारनं त्या नकली शिवाजीरावाच्या खेशातून आपलं पिस्तूल काढून घेतलं आणि तो विजयच्या शेजारी बसला. त्यांना इथेच मरू दे, तो म्हणाला. आपणाला यांच्याकडे जास्त लक्ष देण्यास फुरसत नाही. शिवाय कामगिरीत अपयश मिळाल्यामुळे भैरवनाथ त्यांना योग्य बक्षीस देईलच. विजू, आता कार आपली भैरूच्या बंगल्याकडे जाऊ दे. त्या माझ्या जिवलग मित्राला मी कधी एकदा भेटतो असं मला झालंय. विजयानं कार मागे वळवली. झुंजार आरामात बसून मोठ्या आनंदानं सिगरेट ओढत होता. तो आता भलताच खुश झालेला दिसत होता. विजयनं भैरवनाथच्या बंगल्यापासून थोड्या अंतरावर कार उभी करताच झुंजार खाली उतरला आणि समोरच्या इमारतीच्या मागील दारानं आत शिरून लिफ्टने त्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर गेला. त्या मजल्यावर फक्त 2च फ्लॅट्स होते. झुंजारनं एका बाजूचं दार विशिष्ट प्रकारे ठोठावून आत प्रवेश केला. तिथल्याच एका खिडकीतून त्याला भैरवनाथचं प्रवेशद्वार स्पष्ट दिसत होतं. त्या खिडकीजवळ बाहेरून दिसणार नाही अशा प्रकारे एक मोठा कॅमेरा लावलेला होता. काय मधुकर, काय बातमी आहे, झुंजारनं दार उघडणाऱ्या माणसाला विचारलं. मधुकर हा मुंबईतील एक उत्कृष्ट कॅमेरामन होता आणि झुंजारचा मोठा चाहता होता. तो पडद्याच्या फटीतून भैरवनाथच्या प्रवेशद्वाराकडे बघत म्हणाला, विशेष काही नाही. एका तासापूर्वी मी 1-2 गमतीची चित्र घेतली आहेत आणि त्याची फिल्म करून ठेवली आहे. आता शांतता आहे. झुंजारनं त्याच्याकडून ती फिल्म घेतली आणि त्याला न कंटाळता आपलं काम चालू ठेवण्याची सूचना केली. नंतर तो तिथून बाहेर पडून विजयासह आपल्या तळघराकडे गेला आणि विजयाला झोप घ्यायला सांगितली आणि तो आपल्या प्रयोगशाळेत गेला. विजयानं पुरती 1 तासाची झोप घेतली असेल नसेल तोच आनंदराव तेथे आले. घंटीचा आवाज ऐकताच तिनं आरशाचं बटन दाबून प्रथम कोण आलंय ते बघितलं आणि नंतर त्यांना आत घेतलं. विजूताई, तुझी झोपमोड झालेली दिसते, ते म्हणाले. तू एकटी आहेस हेच बरं झालं. तुझ्या त्या झुंजारनं काय चालवलंय काय? काल संध्याकाळी तो बँकॉक येथे होता आणि आज सकाळी गणेश भटजींची भेट घेऊन त्यानं त्यांचा विद्याधर जिवंत आहे असं त्यांना सांगितलं. हो, ते खरंच आहे. ठीक, तू सांगतेस म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, आनंदराव म्हणाले. पण विजूताई, गणेश भटजींच्या घरी कोणी बनावट पोलीस अधिकारी शिरले आणि त्यांनी झुंजारला फसवून दूर कुठेतरी नेलंय असं मला समजलंय. मला चिंता वाटत आहे. आनंदराव, तुम्हाला माझ्याबद्दल इतकी चिंता वाटते पण आनंद झाला, झुंजार प्रवेश करत म्हणाला. अरे च्या, तू तर सुखरूप आहेस, आनंदराव आश्चर्याने म्हणाले. तू कोण आहेस, माणूस की भूत? झुंजारने उत्तर देण्यापूर्वी दारावरील घंटी वाजली. झुंजारनं आरशात बघितलं. बाहेर हरिहर उभा होता. छान झालं, मला हरिहरची भेट हवीच होती, झुंजार दार उघडत म्हणाला. आनंदराव साहेब येथे आहेत ना, हरिहरनं प्रवेश करतच विचारलं. हो, मी इथेच आहे, आनंदरावांनी उत्तर दिलं. पण तू का आलास?
मी झुंजारला भेटायला आलो. विद्याधर अपघातात ठार झालाय अशी दिल्लीहून तार आली आहे आणि हे म्हणतात की तो सुखरूप आहे. ते खरंच आहे, झुंजार म्हणाला. तुझा भाऊ तारका बेटावर भैरवनाथच्या कैदेत आहे आणि आपण वेळीच हालचाल केली नाही तर त्याला आज रात्री ठार करण्यात येणार आहे. मी जातो, आनंदराव उठत म्हणाले. मी विजूताईला भेटायला आलो होतो. भैरवनाथ सामर्थ्यशाली आहे. तो बदमाश असला तरी आपण त्याला शासन करू शकणार नाही. त्याचं सरकार दरबारात फार मोठं वजन आहे. आनंदराव, तुम्हाला जायचं असेल तर जा, पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक मोफत सिनेमा दाखवणार आहे, तो तरी पहा. माझ्या छोट्या एका थिएटरमध्ये चला, गुंजर म्हणाला. त्यानं सर्वांना आतल्या खोलीत नेलं. तेथे एका भिंतीजवळ एक छोटा पडदा होता व समोरच चित्रपट दाखवण्याचं एक छोटं यंत्र बसवलं होतं. झुंजारनं दिवे मालवले आणि आपल्या मित्रांनं तयार केलेला एक चित्रपट त्याला दाखवायला सुरुवात केली. आनंदरावांना प्रथम भैरवनाथच्या बंगल्याचं प्रवेशद्वार दिसलं आणि ते सुरुवातीला अस्वस्थ झाले. एक शोभिवंत कार तिथे आली. त्या मोटारीतून उतरलेल्या ऐटबाज माणसाचं भैरवनाथच्या मुख्य कारभाऱ्यानं बाहेर येऊन स्वागत केलं. झुंजारचा चित्रपट बोलतही होता, त्यामुळे रहदारीचे वेगवेगळे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. भैरवनाथचा पाहुणा पाहून आनंदराव आश्चर्याने म्हणाले, अरे, हा तर त्या ब्रह्मी बंडखोरांचा प्रमुख जनरल यू बापे. तो भैरवनाथकडे कसा? नंतर त्या ब्रह्मी बंडखोरांच्या मोटारीत बसलेली एक जड पेटी चौघा नोकरांनी मेहनतीने उचलून बंगल्यात नेली. त्यानंतर त्यांना पडद्यावर यू बा पेच्या जाण्याचा देखावा दिसला. त्यावेळी त्याचं बोलणं स्पष्ट ऐकायला मिळालं. भैरवनाथच्या कारभाऱ्याबरोबर हस्तांदोलन करताना जनरल म्हणाला, ओमप्रकाश, तर मग ठरलं. मी बरोबर 1 वाजता विमानतळावर येतो. जनरल साहेब, सर्व तयारी झाली आहे, ओमप्रकाश म्हणाला. आमच्या सरकारांनी तुमच्यासाठी खास विमानाची तयारी केली आहे. तुम्ही संध्याकाळपूर्वच तारका बेटावर पोहोचाल आणि खुद्द सरकार आपलं आनंदाने स्वागत करतील. आपला प्रवास सुखाचा हो असं आम्ही इच्छितो. त्या दोघांनी शेक हँड केलं आणि यू बापे मोटारीत बसून निघून गेला. त्यानंतर पडद्यावर आणखीन एक दृश्य दिसलं. या खेपेला ओमप्रकाश एका माणसासह बाहेर आला होता. त्या माणसासाठी एक कार दारात उभी होती. तुझं विमान बरोबर 12 वाजता निघेल, तेव्हा तुला घाई करावी लागेल. विमान वेगवान आहे आणि वैमानिक हुशार आहे, पण तारका बेटावर पोहोचण्यास उशीर झाला तर सरकार चिडतील, हे विसरू नकोस. पुन्हा 4 नोकरांनी ती जड पेटी बाहेर आणून मोटारीच्या सामानाच्या जागेत ठेवली आणि तो माणूस आत बसून निघून गेला. चित्रपट संपला. झुंजार दिवे लावून हसला. त्यानं भैरवनाथच्या दारावर नजर ठेवण्याची जी योजना आखली होती ती त्याच्या कल्पनेपेक्षाही यशस्वी झाली होती. त्या चित्रपटावरून इतरांना जे समजले नव्हते ते झुंजारनं ओळखलं. भैरवनाथचा हस्तक युबा पेच्या पूर्वी त्या पेटीसह तारका बेटावर पोहोचणार होता. त्या पेटीत सोन्याच्या लगडी होत्या. आपली तारका बेटाची भेट फायदेशीर ठरणार म्हणून झुंजार हसत होता. तर आनंदराव कमालीचे अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, झुंजार, या तुझ्या चावटपणावर माझा विश्वास बसत नाही. हा चित्रपट तू कसा काय घेतलास आणि तो तयार करण्याचा तुझा हेतू काय? आनंदराव, ही फिल्म घेण्यासाठी मी पैसे खर्च केलेत, झुंजार हसून म्हणाला. त्यासाठी मी समोरच्या इमारतीत एक सबंध मजला 1,500 रुपये देऊन अवघ्या 8 दिवसांसाठी भाड्यावर घेतलाय. तेथे राहणारे मारवाडी कुटुंब मी पैसे देताच 15 दिवसांसाठी जोधपूरला गेलेत. असं करण्यात माझा हेतू भैरवनाथचा सूड घेणं हा आहे, हे तुम्हाला हरिहर सांगू शकेल. फोटो घेणं सोपं आहे, पण तुझा चित्रपट बोलका कसा काय झाला? आनंदराव, ते तर सोपं आहे, झुंजार हसून म्हणाला. भैरवनाथच्या बंगल्याच्या पायऱ्यांवर कित्येक फुलझाडांच्या कुंड्या आहेत. त्या कुंडीत मी प्रखर शक्तीचा मायक्रोफोन दडवून त्याच्या तारा बेमालूमपणे समोरच्या इमारतीत नेल्या आहेत. हे बेकायदेशीर आहे. पुन्हा दारावरील घंटी वाजली. या खेपेला झुंजारला आपल्या करमती आरशात कोणी दिसलं नाही, पण फटीतून एक पत्र आत टाकण्यात आलं होतं. पोस्टमन येऊन गेला असावा. झुंजारनं ते पत्र उचललं. ते अगदी सामान्य दिसत होतं, पण ते उचलताच झुंजारला भैरवनाथची आठवण झाली. त्यानं हातमोजे चढवून ते उघडल्या. लिफाफ्यात फक्त एक जाडा कोरा कागद होता. हा काय प्रकार आहे? आनंदरावांनी आश्चर्यानं झुंजारकडे बघत विचारलं. हा एक कोरा कागद आहे, झुंजार म्हणाला. सामान्य माणूस कोणीतरी चेष्टा केली असं समजून तो केराच्या टोपलीत टाकेल, पण मी सामान्य नाही, हे हा कागद पाठवणाऱ्याला माहिती आहे. या कागदावर अदृश्यशाहीने मजकूर लिहिला असणार, त्यासाठी तो शेगडीवर कदाचित तापवावा लागेल. एका हातानं तो कोरा कागद व दुसऱ्या हातानं पेटवलेली सिगरेट धरून
झुंजार बोलत होता. एकाएकी तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. घाबरलेली विजया त्याच्याकडे धावली. आनंदराव आणि हरिहरही पूर्ण पुढे झाले. त्यांनी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी उपचार सुरू केले आणि 2च मिनिटात झुंजार सावध झाला. मित्र हो, शेवटी माझा तर्क बरोबर ठरला, तो म्हणाला. पण झालं तरी काय? विजयनं विचारलं. हा कोरा कागद एक विशिष्ट प्रकारे तयार केला आहे, झुंजार म्हणाला. माझ्या हातातील सिगरेटची उष्णता लागून या कागदातून जो थोडासा विषारी गॅस बाहेर आला, त्यामुळे मी बेशुद्ध झालो. जर मी पूर्वीच्या कल्पनेप्रमाणे यावरील मजकूर वाचण्यासाठी हा कागद व्यवस्थित तापवला असता, तर येथे पसरणाऱ्या विषारी गॅसनं मीच काय, पण तुम्ही सर्वजण ठार झाला असतात. आनंदराव, भैरू बदमाश आहे याची तरी तुम्हाला खात्री पटली की नाही? पण त्याच्याविरुद्ध पुरावा काय? म्हणजे तुम्हाला अद्याप पुरावा हवा आहे की काय? झुंजार चिडून म्हणाला. मला ठार करण्याचा प्रयत्न तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलाच आहे. बँकॉक शहरात ठार झालेला माणूस विद्याधर नसून भैरवनाथचा हस्तक होता. खरा विद्याधर तारका बेटावर कैदेत असून मी त्याला उद्या संध्याकाळच्या आत सोडून आणणार आहे. मी तसं त्याच्या वडिलांना वचन दिलंय. उठ विजू, या आनंदरावांकडे लक्ष देऊ नकोस. आताच आपल्याला विमानानं कामगिरीवर निघायचं आहे. आपल्या विमानात 5 उतारू बसण्याची सोय आहे. हे आनंदराव येणार असतील तर त्यांनाही आपण बरोबर घेऊया. मी तुमच्याबरोबर येतो, हरिहर म्हणाला. मी 14 दिवसांची रजा घेतली आहे. माझ्या भावाला सोडवण्यासाठी तुम्ही इतका धोका पत्करायला तयार आहे, तर मी इतका स्वस्त कसा काय बसू? ठीक आहे आनंदराव, तुमचा काय बेत आहे? तुमच्या वेड्या साहसात भाग घ्यायला मी काय मूर्ख नाही, आनंदराव म्हणाला. तुझं हे सर्व बेकायदेशीर आहे. मी जर तुझ्याबरोबर जाण्यासाठी कमिशनर साहेबांकडे परवानगी मागितली तर ते मला सरळ ठाण्याच्या हॉस्पिटलात पाठवून देतील. आनंदराव, भैरवनाथ सारख्या एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या बदमाशाला पकडण्याची सुवर्ण संधी मिळत असताना तुम्ही ती नाकारताय का? आणि हे पहा, तुमची इच्छा असो वा नसो, मी तुम्हाला बरोबर नेतोय, झुंजार म्हणाला. म्हणजे मला तू जबरदस्तीने पळून नेणार की काय? झुंजारच्या हसऱ्या चेहऱ्याकडे संशयाने बघत आनंदराव म्हणाले. आणि मला हे असं काय होतंय? तू या सिगरेटमध्ये आनंदरावांच्या हातातील सिगरेट गळून पडली होती. ते बोलत असताना बेशुद्ध झाले होते आणि झुंजारांना आपल्या चढाईची सुरुवात केली होती.